सांगली जिल्ह्यातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये एक काळ असा होता जेव्हा कायद्यापेक्षा एका माणसाचं नाव जास्त घुमत होतं. सरकारच्या नजरेत ते होते गुन्हेगार, पण सामान्य लोकांच्या मनात ते होते न्यायासाठी लढणारे योद्धा. एक असा माणूस ज्याने बंदूक उचलली, पण स्वार्थासाठी नाही, तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी. ते म्हणजे बापू बिरू वाटेगावकर. आज आपण जाणून घेणार आहोत या वादग्रस्त पण तितक्याच प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची सखोल कहाणी. नमस्कार, मी आरती. तुम्ही पाहताय आझाद मराठी. सन 1922 सांगली जिल्ह्यातील वाळवा उर्फ ईश्वरपूर तालुक्यातील बोरगाव एका अत्यंत गरीब कुटुंबात बापूंचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना कष्ट, भूक आणि अन्याय यांचा सामना करावा लागला. त्या काळात ग्रामीण भागात कायद्याची पकड कमी होती. गावात स्थानिक गुंडांचा दबदबा असायचा. बोरगावात रंगा शिंदे नावाचा एक असा दबंग होता, जो गरीब लोकांना त्रास देत असेल. स्त्रियांचा सन्मान राखला जात नव्हता. लोक घाबरलेले होते, पण बापूंनी हे सगळं सहन केलं नाही. हा तो क्षण होता जिथे एक सामान्य माणूस बंडखोर बनला. रंगा शिंदेचा अत्याचार दिवसेंदिवस वाढत होता. एका क्षणी बापूंनी ठरवलं, आता याला थांबवायलाच हवं, आणि त्यांनी रंगा शिंदेची हत्या केली. हा फक्त खून नव्हता, तर त्या काळच्या परिस्थितीत अनेकांसाठी तो न्याय होता. पण कायद्याच्या दृष्टीने ही गुन्हेगारीची सुरुवात होती. यानंतर रंगाचा भाऊ आनंदा शिंदे देखील तसाच वागू लागला आणि बापूंनी त्यालाही संपवलं. इथून पुढे बापूंचं आयुष्य पूर्णपणे बदललं. ते फरारी गुन्हेगार बनले. पोलिसांचा शोध सुरू झाला, पण बापू सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये लपले. पूर्ण 25 वर्षे ते जंगलात, डोंगरात, गावागावात फिरत राहिले. पण त्यांनी फक्त स्वतःचा जीव वाचवला नाही, तर समाजासाठी कामही केले. त्यांनी गरिबांची कर्जे फेडली, सावकाराच्या जाचातून लोकांना मुक्त केलं, जमीन परत मिळवून दिली, हुंडा प्रथेविरोधात उभे राहिले. त्या काळात न्याय मिळवणं कठीण होतं, म्हणून लोक बापूंना मदतीसाठी हाक मारत. काही वेळा त्यांनी बंदूक वापरली, म्हणूनच ते भीती आणि आधार दोन्ही बनले. बापूंना पकडणं पोलिसांसाठी अवघड होतं. मग त्यांनी दुसरा मार्ग निवडला. बापूंच्या कुटुंबावर दबाव टाकायला सुरुवात केली. त्यांच्या कुटुंबाला त्रास दिला जाऊ लागला. हा बापूंसाठी सर्वात मोठा धक्का होता, कारण ते समाजासाठी लढत होते, पण त्याचा त्रास त्यांच्या कुटुंबाला सहन करावा लागत होता. बापूंनी ठरवलं हा संघर्ष थांबवायचा, आणि त्यांनी स्वतःहून पोलिसांसमोर शरणागती पत्करली. हा निर्णय सोपा नव्हता, पण तो त्यांच्या जबाबदारीची जाणीव दाखवतो. त्यांच्यावर अनेक खुनांचे गुन्हे दाखल झाले आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली. जेलमध्ये त्यांनी खूप विचार केला आणि आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. शिक्षा पूर्ण केल्यानंतर ते पुन्हा गावी आले, पण आता ते वेगळे होते. त्यांनी भजन कीर्तन सुरू केलं, प्रवचनातून लोकांना मार्गदर्शन केले, तरुणांना व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिला. बापूंच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक घटना म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मुलाने, तानाजी वाटेगावकर, एका स्त्रीचं अपहरण केलं. त्यांनी स्वतःच्या मुलाला ही गोळी घातली. हे दाखवते की त्यांच्यासाठी न्याय सर्वात वर होता, नात्यांपेक्षा सुद्धा. त्या काळात दक्षिण भारतात वीरप्पन नावाचा कुख्यात तस्कर होता. असं सांगितलं जातं की त्याने बापूंना आपल्या टोळीत सामील होण्याचं आमंत्रण दिलं, पण बापूंनी स्पष्ट नकार दिला. तू पैशासाठी गुन्हे करतोस, मी लोकांसाठी लढतो. ही ओळ त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट करते. 16 जानेवारी 2018 इस्लामपूर येथील रुग्णालयात बापूंचं निधन झालं. पण त्यांच्या आयुष्याने एक मोठा प्रश्न मागे ठेवला. कायद्याच्या चौकटीत न्याय मिळत नसेल तर माणूस कोणता मार्ग निवडतो? बापू बिरू वाटेगावकर, एक नाव, एक संघर्ष, एक वाद. ते गुन्हेगार होते का, की लोकांसाठी लढणारे नायक? उत्तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट नक्की, त्यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची हिंमत दाखवली. जर तुम्हाला अशा सखोल आणि विचार करायला लावणाऱ्या कथा आवडत असतील, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.